अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठी 5 नोव्हेंबरला निवडणूक पार पडणार आहे। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे 2016 मध्ये हिलरी क्लिंटन विरुद्धच्या विजयानंतर आणि 2020 मध्ये विद्यमान अध्यक्ष जो बायडन यांच्याकडून झालेल्या पराभवानंतर सलग तिसऱ्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व करतील। तर रिपब्लिकन पक्षाच्या उपाध्यक्ष पदाची उमेदवारी जेम्स डेव्हिड व्हॅन्स यांनी अधिकृतरित्या स्वीकारलेली आहे। त्यांचा परिचय मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या त्यांच्या पत्नी उषा व्हॅन्स यांनी करून दिला आहे। रिपब्लिकन पक्षाच्या मिल्वॉकी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनाची तिसरी रात्र उपाध्यक्षपदाचे उमेदवार जेम्स डेव्हिड व्हॅन्स, त्यांच्या पत्नी उषा व्हॅन्स, डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर, त्यांची कन्या काई ही डोनाल्ड ट्रम्प यांची पण नात आहे, या चौघांच्या भाषणाने गाजली असं म्हणायला हरकत नाही। उषा व्हॅन्स यांच्यावर व्हॅन्स यांची ओळख करून देण्याची जबाबदारी होती। त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आलं। उषा व्हॅन्स या मूळ भारतीय वंशाच्या आहेत, हिंदू संस्कृतीत वाढलेल्या आहे। आपल्या पतीने आपल्या आईकडून व्हेजिटेरियन स्वयंपाक कसा करायचा हे कसं शिकून घेतलं, आपली संस्कृती कशी जाणून घेतली हे सांगितलं यावेळेला। आणि ते कसे उत्तम व्हाईस प्रेसिडेंट होऊ शकतील देशाचे याच्यावर त्यांनी जास्त भर दिला। काही हिचं भाषण छोटंसं पण छान झालं। आपले आजोबा आपल्याशी गोल्फ संबंधामध्ये कशा गप्पा मारतात, आई वडील नसताना आपल्याला कशा कॅन्डी किंवा सोडा म्हणजे कोल्ड्रिंक्स देतात, आणि इतकंच नव्हे तर जेव्हा त्यांच्यावर अडचण जेव्हा हा गोळीबाराचा प्रसंग झाला होता तेव्हा ते किती आम्हाला किती त्याचा धक्का बसला होता, परंतु ते त्यातूनही बाहेर आले, त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो, ते आमचं प्रेरणास्थान आहे असं त्यांनी सांगितलं। नंतर व्हॅन्स यांच्या भाषणामध्ये त्यांनी त्यांचं आत्मकथा सांगितली आणि देशापुढचे जे प्रश्न आहेत आणि मेकिंग अमेरिका ग्रेट अगेन आणि अमेरिका फर्स्ट हा जो ट्रम्प यांचा जो नारा आहे तो कसा पुढे नेता येईल यावर त्यांनी जास्त भर दिला। आणि हे सगळीच भाषणं अतिशय चांगली झाली होती। दुसरीकडे मात्र बायडन यांच्या कॅम्पमध्ये थोडीशी जरा एकंदरच नाराजीचं वातावरण आहे। त्यातच बायडन यांना कोविडची लागण झालेली आहे। इकडे रिपब्लिकन पक्षामध्ये उत्साहाचं वातावरण आहे। उद्या ट्रम्प हे भाषण करणार आहेत, या सगळ्या अधिवेशनाला संबोधित करणार आहेत ते। आणि तिकडे मात्र बायडन यांच्या पक्षामध्ये अजूनही बायडन यांनी पाय उतरावं यासंबंधीचा दबाव त्यांच्यावर वाढत चाललेला आहे।